मी सत्यवादी सोबत वैद्यनाथ सुरोशे. आज तुळजापूर या ठिकाणी आपण सध्या नगर परिषद तुळजापूर यांच्या वतीनं तुळजापूर नगरीच्या पूर्ण चारी बाजूनं पूर्व पश्चिम दक्षिण या भागामध्ये जे अतिक्रमण गेल्या 4 दिवसापासून चालू आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता की सर्वसामान्य माणसाच्या हातावरील असणाऱ्या व्यवसायाला या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने हातोडा घालण्याचं काम करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी फुटपाथवर अनेक व्यावसायिक आहेत जे आपल्या स्वतःच्या घर प्रपंचासाठी आणि उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी फुटपाथवर व्यवसाय करीत असतात. परंतु गेल्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी नगर परिषदच्या वतीने या ठिकाणी अतिक्रमणावर हातोडा घालण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी काही आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत की नगरपालिकेतील काही अधिकारी आणि प्रशासनातील काही अधिकारी हे तोंड बघून या ठिकाणी अतिक्रमण करायलेत की काय, अशी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या मनात एक काय माहिती आहे का संशय निर्माण झालेला आहे. आणि अतिक्रमणाच्या विषयी आता सध्या तुळजापूर शहराच्या 4 भागात जर फिरलं तर आपल्याला या ठिकाणच्या म्हणजे किल्लारी या गावची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक तुळजापूरच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक कॉर्नरला प्रत्येक रस्त्यावर जिकडे तिकडे तुम्हाला अतिक्रमणाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक असतील, छोटे मोठे घर असतील, छोट्या मोठ्या बंगल्यांच्या फुटपाथच्या रोडावर आलेल्या झापड्या असतील, या पूर्णपणे नगर परिषदच्या वतीने तोडण्याचं काम होत आहे. तर मग या ठिकाणी होत असणारी कारवाई नगर परिषद हे प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक महिन्याला जर करत राहिलं तर तुळजापूरच्या असणाऱ्या ह्या रोडवर अतिक्रमण होणार नाही, सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही. मग या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या व्यवसायावर जो हातोडा चालवण्यात येत आहे याला जबाबदार कोण आहे? येथील राजकीय नेते किंवा या ठिकाणचे नगर परिषद असेल किंवा या ठिकाणचा महाराष्ट्र सरकारचा GR आहे का या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे? जरी कुणाचा असला तरी या ठिकाणी मात्र सर्वसामान्य माणसाच्या घरावर, व्यवसायावर आणि त्याच्या हातातल्या रोजीरोटीवर या ठिकाणी हातोडा चालवण्याचं काम या प्रशासनाच्या वतीने होत आहे. तर या ठिकाणी झालेल्या या नुकसान भरपाईची भरपाई देणार कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी सत्यवादी सोबत या ठिकाणी जाणून बुजून आलेलो आहे. कारण या ठिकाणी अतिक्रमण जे चाललेलं आहे, या अतिक्रमणाच्या कारवाईला पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला किल्लारीच्या झालेल्या भूकंपाची आठवण होत आहे हे सांगण्यासाठी आणि पुन्हा या माझ्या सत्यवादी न्यूजच्या वतीने या प्रशासनाला, या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना फक्त नम्र विनंती आहे की तुम्ही सदरील होत असलेले अतिक्रमण हे व्यवस्थितरित्या आणि सर्वसामान्य नागरिकांना विचारात घेऊन करावे. या ठिकाणी अतिक्रमण चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील, ज्यांच्यावर हातोडा चालण्यात आलेला आहे, त्यांच्या मनातील काही ज्या वेदना आहेत त्या आपण जाणून घेऊया. काय वाटतं? विनाकारण इकडं अतिक्रमण हे आणले. आता माझी लेकराला कुठे जायचे? माझं काम हे जवळ होतं, पण तरी काम होतं माझं सगळं माझं व्यवस्थित. आता मी कुठे जायचं? माझे 2 लहान लेकरं आहेत. मी लक्ष्मण मारुती पवार. आता मी कुठं जायचं? ते मारायचं. तुम्हाला काय वाटतं अतिक्रमणाबाबत? अतिक्रमणाचं काय नाही, हे आम्हीच आमच्या गल्लीचे नगरसेवकांनी केलेलं आहे. ही एक साजिश आहे. आमच्या गल्लीच्या नगरसेवकांसाठी यांनी केलेलं आहे. मी पण त्यांचं नाव देतो. त्यांनी माझं काय करू शकतं ते करू शकतात. मी काय देत नाही त्यांना मी सरळ आवाहन करतो की आम्ही पण तयार आहोत, तुम्ही असलेलं तुम्ही पण या. आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे. त्याची जी साजिश आहे, एखाद्याच्या गरीबाच्या पोटा पाहिजे आहे ना, त्यांनी गरीब त्याच्या घरात खायला नाही, त्याच्या घरातली भाकर ह्याच्यावर शिजत होती, ती भाकर बंद झाली. आता त्याच्या घरातलं कोण खाऊ घालणार? त्यांना आणून त्याच्या घरात भाकर देणार होते. कोण देणार आहे? काही तुळजापूरची लोक देणार आहेत. हो पण बोलतो किशोर साठे यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? समाजाची सर्वसामान्य जनता आहे, दैनंदिन जीवनातले जे खर्च आहे या समाजाच्या
अर्थव्यवस्था म्हणून खाजगी करून खात होतो त्यांनी अतिक्रमणाने त्याच्या पोटावर फक्त आराम निर्माण केला तिला दिलेला आता हे हिंदुस्थान होतं कोण म्हणून देणार त्यासाठी कारणीभूत कोण आहे तर फक्त एवढंच आम्हाला सांगितलं. हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला फक्त एवढं विचारायचे की सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम देण्याच्या ऐवजी ज्या स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर उभा टाकलेल्या या सर्वसामान्य जनतेच्या फुटपाथवरील व्यवसायावर हे तुमच्या सत्तेत असताना तुम्ही सत्तेचे समीकरण सांभाळत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या व्यवसायावर जो हातोडा चालवण्याचं जे काम चालवलेलं आहे त्याला कारणीभूत कोण आहे याची उत्तरे द्यावी. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. जय हिंद, जय महाराष्ट्र, तुळजापूर.